आंदोलन हे आंतरवालीतच 29 ऑगस्टला आमरण उपोषण होणार आहे. परंतु मुंबईच्या बांधवांना असं सांगण्यात आलं होतं की अर्ज फक्त देऊन ठेवा. तारखेचा नाही. 29 तारखेच्या नंतर हे मुदत म्हणजे कधीही आम्ही येऊ शकतो. त्याचा अर्थ असा असं की क्लिअरच सांगून टाकतो. म्हणजे उभं नको. कारण मी कधीच डाव टाकला तर कधीच खोटं सांगत नाही. 10-20 दिवस आंतरवालीत आमरण उपोषण करायचंय. 10-20 दिवसाचं आमरण उपोषण करून बी सरकारनं जर प्रश्न नाही सोडला तर तसंच मुंबईला निघायचं. म्हणून ते दिलेलं निवेदन. परंतु ती 29 तारीख बहुतेक त्याच्यावरती टाकण्यात आली. असं काहीतरी मी ऐकलंय कालच आता. तसं सांगण्यात आलेलं नव्हतं. बांधवांना सांगितलं होतं की 29 ऑगस्टला आंतरवालीतच उपोषण होणार आहे. 10-20 दिवसही उपोषण करून जर सरकार दखल घेणार नसलं तर आपल्याला मुंबईकडे निघायचं. त्या दृष्टिकोनातून ते दिलेलं आहे. काही कोणाला जर वाटत असेल बाबा की आमचं निवेदन दिलंय म्हणून तुम्ही दिलंय तर मग आम्हाला आधी परवानगी द्या, पहिलं प्राधान्य आम्हाला द्या. काही स्वयंघोषित नेते तर ओबीसी समाज नाही की ज्यांना स्वतःचा स्वार्थ साधायचा आहे, राजकीय पोळी भाजायची असे. काय अडचण नाही मला, तुमचीच परवानगी घ्या. काही अडचण नाही आम्हाला. आम्ही 29 ऑगस्टला इथं करून येणार आहेत तिकडे. ते देवेंद्र फडणवीसमुळे आणि एकनाथ शिंदेमुळे आमच्या जीवाला धोके निर्माण झाले, आमच्या भविष्याला धोके निर्माण झाले. मराठा समाजाच्या जीवन मरणाशी धोका निर्माण झालाय देवेंद्र फडणवीसांमुळे, एकनाथ शिंदे यांनी न रद्द होणारे प्रमाणपत्र रद्द करायला सुरुवात केली. मी गप्प कस काय बसणार? ते शिरसाटे, बावनकुळे यांना हाताखाली धरलंय आणि मराठ्यांचे प्रमाणपत्र रद्द करायचे, मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही, हे षडयंत्र असलं. मराठी कधीही यशस्वी होऊ देणार नाही त्याला, कधीच. शेवटी आमच्या लेकरांच्या मुळाशी तुम्ही आणलंय ना, तर तुमच्या सुद्धा मुळालाच घाव घालणार आम्ही सुद्धा सोडणार नाही. 29 ऑगस्टच्या नंतर ही लढाई सुरू झाली. आता तुम्ही नसता आणखीनही सांगतो, तुम्ही प्रमाणपत्र रद्द करायला नको होते, चूक दुरुस्त करा. व्हॅलिडिटीचे 58 लाखाचे प्रमाणपत्र द्या, सगळ्या गॅझेटियरचे जी आर काढा आणि मराठवाड्यातल्या मराठ्यांचा जो जी आर काढलाय त्याचे प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा. 58 लाख नोंदी आहेत त्याचे सुद्धा प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा. तुम्ही आत्ता प्रमाणपत्र थांबवून धरले आणि व्हॅलिडिटी पण थांबवून धरल्या, त्या सुद्धा काढा. तुम्हाला सुट्टी नाही. आता तुम्हाला दिसेना, आता कमी बोलणं जास्त काम तुम्हाला थोड्या दिवसात दिसेना. 10-20 दिवसही इथं उपोषण करून जर सरकार ठेप्यालाच येणार नसलं तर मुंबईला जावं लागणार. मग ते वेळेवर डाव होईल ना. आत्ताच काहीच नको, आता काहीच सांगत नाही मी आत्ताच. पण 29 ऑगस्टचं आमरण उपोषण हे आंतरवालीतच होणार. हे फायनल. नंतरचा डाव जसं सरकार डाव टाकेन तसं आपण टाकणार. फक्त निवेदन एक देऊन ठेवा म्हणून फक्त देऊन ठेवलेलं आहे. ही परवानगी दिली, बघू. ही बी दिली तर बघू पुन्हा काय करायचं. आणखी वेळ काय असतं बघा. एकनाथ शिंदे साहेबाला एवढा मोठा पक्ष चालवायचा, राज्य चालवायचं, तर कंट्रोल असला पाहिजे आपल्या मंत्र्यांवरती, आमदारांवर. शिरसाट जाणून बुजून मराठ्यांचे प्रमाणपत्र रद्द करतोय आणि शिंदे साहेब संपायला लागलेत, मराठी त्यांच्या पक्षापासून तुटायला लागलेत, तरीही तो प्रमाणपत्र येत नाही. इतका आडमुठ आहे त्याचं. आडमुठं धोरण शिंदे साहेबाच्या नरड्याला लागणार आहे आणि ती आम्ही लावणार. तो आडमुठा वागतो ना, तो शिंदेला मोजित नाही ना, तो कोणालाच मोजित नाही ना. त्याचा अर्थ असा आहे, कारण प्रमाणपत्र रद्द केलेत आणि एका शिरसाटमुळे जर एवढं वाटलं व्हायला लागलं तर शिंदेना कळत नाही का? याचा अर्थ तुमच्या दोघांची मिली बघत आहे, शिंदेची शिरसाटची. तुम्ही जाणून बघून दोघं जण रद्द करताय. शिंदेची मिली बघत नसते तर शिंदेने सांगितलं असतं, तुझ्यामुळं राज्यातला मराठ्यांचा रोष माझ्या अंगावर यायला लागलाय, तू ते प्रमाणपत्र का रद्द केले? ठीक आहे ना. यांचे मंत्रीपद आहे म्हणून आडमोठ्या भूमिकेत ना, 29 नंतर आम्ही सुद्धा आडमोठ्या भूमिकेत येणार आहेत. त्या टायमाला शिरसाटला कळलं ना, शिंदेला पण कळलं. आणि मग त्यानेच नाही शिजेल, कोणी शिजेलय? एकनाथ शिंदेच्या सांगण्यावर त्यानेच शिजेल. उपोषण फपोषण आंदोलन बाहेर टाका त्यानेच बसल्यात. तेच जातो तिथं. आता फोटो व्हायरल झाले 2-4 दिवसापूर्वी. शिंदेला कळत, शिंदेला वाटतं आम्ही येडे. तुम्हाला लय पश्चाताप येईल आम्हाला.
शिंदे साहेब. हा. आम्हाला तर अपेक्षा बी नव्हती शिंदे साहेब तुमच्याकडून की तुम्ही आमच्या मराठ्यांशी असं वागताल म्हणून, अपेक्षा पण नव्हती. पण तुम्ही वागलात त्याला आता नाविलाज. ठीक आहे, तुम्हाला जसं वागायचं तुम्ही तसे वागलात, आम्हाला जसं वागायचं तसं आम्ही वागू. तुम्हाला शिरसट महत्वाचं आहे ना. शिरसट तुमचं जर राख रांगोळी करायला निघालाय, त्याला आमचा नाविलाज आहे. सांभाळा शिरसटला. तुमच्या दोघांची मिली बघत याचा अर्थ असा आहे, शिंदे आणि शिरसाट. शिरसाटावर बी पक्ष नाराज, पक्ष नाराज असल्याचं सांगताय की भाजप पक्ष नाराज असल्याचं सांगताय, एकनाथ शिंदे नाराज असल्याचं सांगताय. मग अशा बातम्या आल्या. शिंदेच्या पुढे थोडं आहे ते. शिंदेना एवढा मोठा पक्ष चालवायचा, राज्य चालवायचं, एवढा मोठा मराठ्यांचा गट त्यांच्या पाठीशी आहे. आणि शिरसाट मराठ्यांच्या लेकरांच्या अन्नात विष घालतो, वाटोळं करा, अन्याय करायला लागला मराठा समाजावरती. आणि शिंदे काहीच बोलत नाहीयेत त्याला. याचा अर्थ तवाच लक्षात येतो, मिली बघत आहे दोघांची. ते जाणून बुजून मराठ्यांच्या विरोधात डाव टाकतायत. शिंदेचाच ऐकून तो टाकतोय. नसता शिंदेचा मालक लागून गेला का तो? हा, मालक झाला तो